नमस्कार. आज ज्यावेळी ही मी मुलाखत घेतोय त्यावेळी एप्रिल महिना संपलेला आहे आणि मेचा अख्खा महिना बाकी आहे. महाराष्ट्रामध्ये पाऊस यावर्षी अतिशय चांगला आणि लवकर येईल असं वेधशाळेनं सांगितलेलं आहे. हे सगळं एकीकडे होत असताना देवेंद्र फडणवीस सरकारला 18 महिने पूर्ण झालेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जो दुष्काळ पसरलेला आहे, जवळपास 40,000 खेड्यांमध्ये आत्ता अशी अवस्था आहे की तिकडे प्यायच्या पाण्याची सुद्धा भ्रांत आहे. त्यामुळे 18 महिने झाल्यानंतर त्याचं अपयशाचं खापर दुसऱ्यावर फोडण्याचा काळ आता निघून गेलाय. त्याचबरोबर जलयुक्त महाराष्ट्र करण्याकरता या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काय करतायत हे जाणून घेण्यासाठी आपण आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं आमंत्रित केलंय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना. स्वागत करूया देवेंद्रजींचं. देवेंद्रजी स्वागत. थँक्यू. नमस्कार. सर्वप्रथम महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा. आपल्याला खूप खूप शुभेच्छा. महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं मुख्यमंत्री सर्वसाधारणपणे काहीतरी चांगली घोषणा करतात असा आजवरचा अनुभव आहे. महाराष्ट्राच्या जनतेला या 1 मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं आपण काय चांगली घोषणा करणार आहात? घोषणा तर मी करणार नाही, पण मी त्यांना आव्हान करणार आहे. महाराष्ट्र सातत्याने दुष्काळाने होरपळला आहे. गेल्या 4 वर्षापैकी 3 वर्ष आपण दुष्काळात काढलेली आहेत आणि हा दुष्काळ महाराष्ट्राचा हा निसर्गाने जसा तयार केला तसा मानवाने तयार केलेला आहे. आज पाण्याचं दुर्भिक्ष्य जे तुम्ही सांगण्याची दिशा चुकल्यामुळे आज पाण्याचं दुर्भिक्ष्य आपल्याला या ठिकाणी जाणवत आहे. आणि म्हणून या 18 महिन्यांमध्ये राज्य सरकारने पहिलं काम जर काही केलं असेल तर पाण्याच्या नियोजनाची दिशा ही बदलण्याचं काम आम्ही केलं आहे. आणि आजच्या दिवशी मी जनतेला आव्हान करतो, मला साथ द्या, आमच्या सरकारला साथ द्या. आपण सगळे मिळून, मला विश्वास आहे, महाराष्ट्र टंचाईमुक्त, महाराष्ट्र दुष्काळमुक्त करू शकतो. आणि त्याकरता महाराष्ट्र दिनी आपण सगळे हा संकल्प घेऊ, अशा प्रकारची मला विनंती करायची. महाराष्ट्रामध्ये सध्या 2 मतप्रवाह आहेत. राजेंद्र सिंह, प्रदीप पुरंदरे, परिणिती दांडेकर किंवा लातूरमधले अनेक अतुल देऊळगावकरांसारखे पर्यावरण तज्ञ आहेत. या सगळ्यांच्या मते महाराष्ट्रातल्या ज्या ठिकाणी ऊस लावलेला आहे आणि पर्जन्यमान कमी आहे अशा ठिकाणी दुष्काळ खूप मोठ्या प्रमाणावर पसरलेला, इतका की पिण्याच्या पाण्याची सुद्धा टंचाई आता निर्माण झालेली आहे. तर दुसरीकडे भारताचे माजी कृषी मंत्री शरद पवार यांनी संसदेमध्ये असं विधान केलं की दुष्काळ आणि ऊसाचा तसा संबंध नाही, किंबहुना ऊस लावणं हा काही त्यांचा गुन्हा नाही. ऊस लावणारे हे शेतकरी आहेत, ते कोणी मोठे टाटा बिर्लांसारखे उद्योगपती नाहीत. काय सांगाल या 2 मतप्रवाहांबद्दल? दोन्ही मतप्रवाह बऱ्यापैकी योग्य आहेत. पहिला मतप्रवाह जो आहे तो अधिक योग्य मी याकरता म्हणेन की पिकाचं नियोजन, पाण्याचं नियोजन हे आपण योग्य प्रकारे करायला पाहिजे होतं. आणि दुष्काळी मराठवाड्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात साखर कारखाने आणि ऊस पिकाकडे लोक वळाल्यामुळे खरोखरच आज मोठी पाणी टंचाई त्या ठिकाणी तयार झाली आहे, यात काही दुमतच नाही आहे. देवेंद्रजी, 30-40 वर्ष हे साखर कारखाने आहेत, तेव्हा आपल्याकडे दुष्काळ नव्हता असं त्याच्यावरचं लॉजिक दुसरे विचारवंत मांडतायत, त्याला काय उत्तर द्याल? नाही, मुळामध्ये जेव्हापासून वातावरणातल्या बदलांचा फटका आपल्याला पडायला लागला आणि आपण पाण्याचा अनिर्बद्ध वापर सुरू केला, या दोन्ही गोष्टी जेव्हा पीकवर पोहोचल्या तेव्हा ते जाणवायला लागलं की एकीकडे पाणी नाही आणि दुसरीकडे पाण्याचा अतिउपसा करून आम्ही ऊसाची शेती करतोय. पण त्याचवेळी पवारसाहेब जे म्हणाले त्याच्यातही एक मेरिट आहे आणि ते मेरिट असं आहे की ऊस हे अतिशय सस्टेनेबल पीक आहे. ते एकदा लावलं की मग मल्टी इयर त्या माध्यमातून शेतकऱ्याला पैसा मिळतो. ऊसाची कारखानदारी उभी राहिल्यामुळे त्याला शाश्वत बाजारपेठ आहे. त्यामुळे ऊसाच्या शेतकऱ्याला आज काही ना काही प्रमाणात FRPच्या माध्यमातून संरक्षण मिळत आहे. आणि म्हणून हे अगदी खरं आहे की ऊसाचं क्षेत्र कमी केलं पाहिजे, पण त्याचवेळी आपण नुसतं असं म्हणून चालणार नाही, त्याला पर्याय द्यावे लागतील. उदाहरणादाखल उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी बियॉन्ड शुगर केन हा कार्यक्रम हाती घेऊन उस्मानाबाद जो रबीचा जिल्हा आहे, ज्या ठिकाणी पाऊस पडत नाही, अशा ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात साखर कारखाने आणि ऊसाची लागवड ही अक्षरशः वॉटर मायनिंग करत होती. बियॉन्ड शुगर केन मध्ये ऊसाचं क्षेत्र त्यांनी 30% कमी केलं. त्यामुळे मला असं वाटतं
की या ठिकाणी पवारसाहेब जे म्हणाले ते शेतकऱ्याच्या बाजूने योग्य आहे, पण राज्यकर्ते म्हणून आपल्याला असं म्हणून चालणार नाही. राज्यकर्ते म्हणून आपल्याला पर्याय शोधावे लागतील. आणि माझं मत असं आहे की आज याच्या पलीकडे जाऊन, कारण ऊसाच्या क्षेत्रामध्ये किंवा साखर कारखानदारीमध्ये पवारसाहेबांचं महत्त्व मोठं आहे, त्यांची पकड त्या ठिकाणी आहे, त्यांना मानणारे लोक त्या ठिकाणी आहेत. मला असं वाटतं की याच्या पलीकडे जाऊन हा विचार आपण का करू शकत नाही की एक बृहत कार्यक्रम हातामध्ये घेऊन जेवढी ऊसाची लागवड आहे ती सगळी आम्ही मायक्रो इरिगेशनवर घेऊन जाऊ आणि पाण्याचा जो अनिर्बद्ध वापर त्या ठिकाणी होतो तो आम्ही अनिर्बद्ध वापर कमी करू. त्यासोबत ऊसाला पर्यायी पिकं काय आहेत त्या पर्यायी पिकांचा विचार करू. ऊसाच्या पिकातनं जेवढं कॅश मोबिलायझेशन त्याला होता, कॅश क्रॉप आहे, तेवढं मोबिलायझेशन करणारे अन्य क्रॉप्स हे मराठवाड्यात आपल्याला कसे आणता येतील, कोणते नगदी पिकं आपल्याला घेता येतील याचा विचार केला पाहिजे. पण एक गोष्ट ही अगदी निश्चित आहे की ऊसाच्या पिकाचा विस्तार करताना जो विचार आम्ही करायला पाहिजे होता तो केलेला नाही, हे जे सगळ्या लोकांचं म्हणणं आहे त्यात मेरिट आहे. म्हणजे याचा अर्थ दुष्काळ हा निसर्ग निर्मित नाही तर तो मानव निर्मित आहे. आपण जर विचार केला तर हा जो दुष्काळ आज आपल्याला पाहायला मिळतोय, बघा पाऊस कमी पडलाय खरं आहे, नेहमीपेक्षा 50% पाऊस कमी पडला, पण ॲव्हरेज 50% जो पाऊस आहे त्याचाही विचार केला तर इस्रायलपेक्षा जास्त आहे. आपल्यापेक्षा दुष्काळी भागातल्या पावसापेक्षा कमी पाऊस इस्रायलमध्ये पडत असताना पाण्याचं नियोजन जर ते करू शकतात तर आम्ही का करू शकत नाही? जोपर्यंत आम्ही आमच्या पाणलोटाचा विकास करून त्याच्या माध्यमातून विकेंद्रित पाण्याचे साठे तयार करणार नाही, जलसंधारणाच्या माध्यमातून आम्ही जोपर्यंत जलजागृती, जलसाक्षरता आणि जलयुक्त शिवार तयार करणार नाही तोपर्यंत या दुष्काळापासून आपली सुटका कधीच होऊ शकत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की एकीकडे मोठे जे धरणं आहेत ती धरणं ती आवश्यक आहेत, ती अनावश्यक बिलकुल नाही आहेत, ती धरणंही आम्हाला हवी आहेत, पण मोठ्या धरणांच्या आधारावर दुष्काळ मुक्ती होईल असं कोणाला वाटत असेल सपशेल चूक आहे. ही दुष्काळ मुक्ती ही जलसंधारणाच्या माध्यमातूनच होऊ शकते. मोठ्या धरणाच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याच्या योजना असतील, कारखानदारी असेल, सिंचनाच्या काही व्यवस्था असतील, या निश्चित आपल्याला करता येतील. काही प्रमाणात अगदी सत्य आहे. याचं कारण आम्ही सिंचनामध्ये इतकी गुंतवणूक केली आणि त्याचं थिन स्प्रेडिंग केलं आणि त्या थिन स्प्रेडिंगमुळे आमचे प्रकल्प पूर्ण झालेले नाहीत. प्रकल्प घेत असताना त्या प्रकल्पाची जी काही संकल्पना असली पाहिजे त्याचा योग्य विचार झालेला नाही. अनेक प्रकरणं आपण बघितली आहेत की दुसऱ्या ठिकाणचे संकल्पचित्र वापरून दुसरीकडे तुम्ही धरणं केलेली आहेत. आता धरणं म्हणजे काही बिल्डिंग नाही आहेत की कुठलं तरी आपण एक प्लॅन आणला आणि तो प्लॅन इथे एक्झिक्यूट केला. तिथला सगळा जिओलॉजी, टोपोग्राफी सगळ्या गोष्टींचा त्याचा अभ्यास करावा लागतो. आणि आज परिस्थिती अशी आहे बघा, हजारो कोटी रुपये आपण इन्व्हेस्ट केले, 70,000 कोटी इन्व्हेस्ट केले, 18% आपण आहोत. आणि आता ही सगळी धरणं पूर्ण करायची तर अजून 1 ते 1.5 लाख कोटी रुपये आपल्याला लागणार आहेत. त्यामुळे अक्षरशः आम्ही आमचा पैसा त्या ठिकाणी अडकवून ठेवला आहे. आता ही तर पूर्ण करावीच लागतील, पण मी आपल्याला त्याच्या व्यतिरिक्त सांगतो की यातली 15 ते 20,000 कोटी रुपये हे जर गेल्या 10 वर्षामध्ये आपण जलसंधारणामध्ये टाकले असते तर महाराष्ट्र आज दुष्काळ मुक्त राहिला असता. या घोटाळ्यांमध्ये अडकलेले जे होते त्या दोषींवर कारवाई कुठपर्यंत आली आहे? कारण तेही एक दुष्काळाचं कारणच होतं ना. कारवाई नीट चाललेली आहे, चौकशा अगदी वेगानं चाललेल्या आहेत, नीट चाललेल्या आहेत आणि मला विश्वास आहे की प्रत्येक चौकशी लॉजिकल एंडला जाईल. आपण आता धरणांबद्दल बोलत आहात म्हणून विचारतोय, धरणांच्या आपण विरोधात आहात का? लहान मोठी कोणती धरणं आहेत याच्या आपण विरोधात आहात? आपलं सरकार कुठलंही धरण बांधणार नाही? मी बिलकुल धरणांच्या विरोधात नाही, धरणं बांधलीच पाहिजेत, पण आपल्याला बॅलन्स साधला पाहिजे. बघा, चितळे समितीने जो रिपोर्ट दिला आणि मूळ जो चितळेंनी जो जल आणि सिंचन आयोगाचा रिपोर्ट दिला, यातनं एक गोष्ट तर स्पष्ट झाली आहे की सगळी धरणं आम्ही पूर्ण केली तरी देखील 50% महाराष्ट्राला केवळ आम्ही प्रवाही सिंचन देऊ शकतो. मग उर्वरित 50%चं काय? ते तर धरणांच्या भरोश्यावर होणार नाहीये. ते आपल्याला जलसंधारणाच्या माध्यमातून, भूजलातनं जलचे विविध साठे तयार करून उर्वरित 50%ला द्यायचं आहे. अशा परिस्थितीमध्ये जर आपलं सगळं कॉन्सन्ट्रेशन, सगळा भर हा जर धरणांवर राहिला
तर या 50%चं काय? आणि म्हणून यातला बॅलन्स साधणं महत्वाचं आहे. करेक्ट. धरणं ही का आवश्यक आहेत? कारण पाण्याचे साठे देखील आपल्याला लागणार आहेत. आज उद्योगाला पाणी तुम्ही देणार कुठनं? आज शहरं तुमची 50% शहरीकरण झालंय, त्याला पाणी तुम्ही देणार कुठनं? आज सिंचनाला देखील मोठ्या प्रमाणात धरणातनं पाणी आपण देतो आहोत. त्यामुळे धरणं आवश्यक आहे. पण केवळ धरणांच्या आधारावर महाराष्ट्रामध्ये सिंचन होऊ शकतं, केवळ धरणांच्या आधारावर पाण्याचं नियोजन होऊ शकतं आणि केवळ धरणांच्या आधारावर महाराष्ट्र जलयुक्त होऊ शकतो, यावर माझा विश्वास नाही. याच्या पुढे जाऊन ऊसाचं मगाशी आपण बोलवतात, ऊसाच्या लागवडीखालचं क्षेत्र नियंत्रित करायची किंवा कमी करायची आपली योजना आहे निश्चितपणे. आणि मुळामध्ये काही प्रकल्पांवर तर आता आम्ही हा निर्णय करतोय की 3 वर्षामध्ये त्या ठिकाणची सगळी ऊस शेती ही ड्रिपवर आली पाहिजे, मायक्रो इरिगेशन खाली आली पाहिजे. आणि 3 वर्षाचं आम्ही त्या संदर्भातलं नोटिफिकेशन काढून 3 वर्षात जर हे आलं नाही तर त्या कारखान्यांना तो ऊस घेता येणार नाही, अशा प्रकारचा निर्णय करण्याचा आमचा मानस आहे. आणि मला असं वाटतं की जर पाण्याचं योग्य नियंत्रण केलं तर आज ऊसाच्या शेतीमध्येही पाणी मोठ्या प्रमाणात आपण वाचवू शकतो. त्यासोबत आपल्याला इतर पर्यायी पिकं काय देता येतील याचाही विचार हा निश्चितपणे करावा लागेल. ऊसाला डिसइन्सेंटिव्हाइज आणि इतर पिकांना इन्सेंटिव्हाइज कसं करता येईल याचा विचार आपल्याला करावा लागेल. आणि मी तर याच्या पुढे जाऊन म्हणतो की कधीतरी हाही विचार करावा लागेल की ऊसाचं जे पीक आहे याला आपण इतकी सबसिडाइज्ड इलेक्ट्रिसिटी देतोय, ती दिली पाहिजे का? सबसिडाइज तर दिली पाहिजे. मग तेवढीच सबसिडी तुम्ही एखाद्या अशा पिका नगदी पिकाला का देत नाही की जे जास्त कॉम्पिटिटिव्ह बनेल आणि त्याला हमी भाव का देत नाही? अगदी मला मान्य आहे. याच्यावरच आपला आता रिसर्च चाललेला आहे, याच्यावरच विचार चाललेला आहे की शेतकऱ्याला ऊसाच्या कॉम्पिटिशनमध्ये दुसरं सस्टेनेबल पीक हे आपल्याला देता आलं पाहिजे. उदाहरणादाखल जर आपण उस्मानाबादला बघितलं तर त्यांनी फुल शेती ही त्याला पर्याय म्हणून आणली, काही वेगवेगळी धान्य शेती आणली, सोयाबीन काही ठिकाणी आणलं. सूर्य असं आपल्याला त्याच्यामध्ये हे परिवर्तन करावं लागेल. कधीतरी महाराष्ट्राच्या शेतीला जे पाणी दिलं जातं त्या पाण्याचं ऑडिट करावं असं नाही वाटत की कुठल्या ठिकाणी किती पाण्याची उपलब्धता आहे आणि कुठल्या पिकाला आपण किती पाणी द्यायचं, याच्यावरून महाराष्ट्राच्या धरण क्षेत्रातला किंवा धरण क्षेत्रात नसलेल्या जागेचा सुद्धा आपण क्रॉप पॅटर्न ठरवू शकतो? निश्चित ठरवू शकतो. मुळामध्ये अपेक्षित काय आहे तर अपेक्षित हेच आहे की ज्यावेळेस आपण एक धरण तयार करतो की नाही, त्या धरणाचा विचार करत असताना त्याचा कॉस्ट बेनिफिट ॲनालिसिस करतो. आणि तो कॉस्ट बेनिफिट ॲनालिसिस कशाच्या आधारावर करतो? क्रॉपिंग पॅटर्नच्या आधारावर आपण करतो. पण हे सगळं कागदावर राहतं. आणि त्याच्यानंतर शेतकऱ्याला जे हवं आहे ते शेतकरी करतो, मार्केटला जे हवं आहे ते शेतकरी करतो, अनेक वेळा जे सस्टेनेबल आहे ते शेतकरी करतो, जिथे शॉर्टकट आहे कारण त्यालाही दोष देता येत नाही, त्याला जगायचं आहे त्यामुळे तो ते करतो. आत्ता आम्ही वर्ल्ड बँकेला एक प्रस्ताव सादर केला आहे. 4000 गावं मराठवाड्यातली आणि 2000 गावं ही विदर्भातली, या 6000 गावांमध्ये जलसंधारणाच्या माध्यमातून, पाणलोट क्षेत्र विकासाच्या माध्यमातून पूर्ण वॉटर स्ट्रक्चर्स तयार करणार, त्याची ग्रीड आम्ही तयार करणार आहोत. त्याच्यानंतर पाण्याची उपलब्धता झाली की त्या पाण्याचं एफिशियंट यूज, एफिशियंटली त्याचं युसेज म्हणजे मायक्रो इरिगेशनच्या माध्यमातून, आणि तिसरं क्रॉपिंग पॅटर्न, असा एक इंटिग्रेटेड प्लॅन 6000 गावांचा आम्ही आत्ता वर्ल्ड बँकेला सादर केलेला आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर्सला दिलेला आहे. आणि वर्ल्ड बँकेसोबत माझी जी चर्चा झाली त्यात वर्ल्ड बँकेने त्या ठिकाणी सांगितलं की हा पहिला असा प्रस्ताव आहे की जो इंटिग्रेटेड आमच्याकडे आलेला आहे. त्यांनी सांगितलं हा प्रस्ताव देशाकरता पाथब्रेकिंग असू शकतो. आणि त्यांनी आम्हाला हे आश्वस्त केलं आहे. नॉर्मली वर्ल्ड बँकेला एक प्रस्ताव मंजूर करायला 1.5 वर्ष लागतं. त्यांनी सांगितलं आम्ही याच्याकरता इमर्जन्सी विंडो ओपन करतोय, आमच्याकडे डीएनी हा फॉरवर्ड केल्याबरोबर आम्ही त्याचं इव्हॅल्युएशन करू आणि रेकॉर्ड वेळेत आम्ही हा प्रस्ताव मंजूर करू. मला असं वाटतं की दुष्काळमुक्त महाराष्ट्रातला पहिला पथदर्शी प्रकल्प हा वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून, मराठवाड्यात 8000 गाव आहेत, त्यातली 4000 गाव म्हणजे अर्धा मराठवाडा आणि अर्धा पश्चिम विदर्भ, हा त्यातनं आपण दुष्काळमुक्त करणार आहोत. हे जेव्हा एका बाजूला घडते त्याच वेळेला कुठेतरी साखरेच्या उत्पादनाला जर इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर पाणी लागत असेल,
ऊसाच्या उत्पादनाला इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर पाणी लागत असेल तर कुठेतरी साखर कारखान्यांच्या एवढ्या प्रचंड मोठ्या संख्येचा, त्यातनं असणाऱ्या संपूर्ण आर्थिक गोष्टींचा पुनर्विचार आणि पुनर्मांडणी करायची वेळ आली असं नाही वाटत? कारण जर हे असंच चक्र चालू राहिलं तर पुन्हा आपण कधी ना कधीतरी पाऊस कमी पडला तर दुष्काळाला तोंड देणारच आहोत. नाही, हे खरं आहे, पण तुम्हाला हे एका दिवसात सगळं चित्र बदलता येणार नाही. आज एक साखरेची अर्थव्यवस्था उभी राहिली आहे आणि त्या अर्थव्यवस्थेचा मूळ कणा जो आहे हा आता शेतकरी आहे. करेक्ट. कारण ते शेतकऱ्याला ते पैसे मिळत आहेत. जरी या कारखानदारीचा फायदा राजकीय नेते घेत असतील, कारखानदार घेत असतील, तरी देखील त्या अर्थव्यवस्थेमधला एक मोठा भाग हा शेतकरी आहे आणि त्यामुळे त्या शेतकऱ्याला जगवावं पाहिजे. पण याच वेळी त्या शेतकऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून जे लोक आपला फायदा करून घेत आहेत त्यांना तो कसा करता येणार नाही याचाही विचार निश्चित करावा लागेल. म्हणजे याचा अर्थ ऊस उत्पादक आणि साखर कारखाने या सगळ्या साखळीचा तुमचं सरकार पुनर्विचार करते? पुनर्विचार मी म्हणत नाही. पुनर्विचाराचा अर्थ असा होतो की हे सगळं बंद करायचं आहे, असं आम्हाला करायचं नाही. त्याची फेरमांडणी करायची आहे. ती फेरमांडणी निश्चितपणे करायचा प्रयत्न आम्ही करू. यावर्षी मराठवाड्यामध्ये लातूरला आपण रेल्वेनं पाणी पुरवतोय. रेल्वेनं पाणी पुरवणी लागलं याची खंत आहे आपल्या मनामध्ये. बघा, पहिली गोष्ट तर ही खंतच वाटायला पाहिजे. करेक्ट. याचा अभिमान वाटण्याचं काही कारण नाही आहे. समाधान एवढंच आहे की क्रायसिसच्या वेळी हे पहिलं सरकार आहे की ज्या सरकारनं केंद्र सरकारकडनं रेकॉर्ड वेळेत रेल्वे मिळवून रेल्वेनी पाणी पुरवठा केला, हे समाधान आहे. पण ही खंत निश्चित आहे की लातूरला आज रेल्वेनी पाणी पुरवठा करावा लागतो. पण एक गोष्ट मला आपल्या लक्षात आणून द्यायची आहे की आम्ही जी नियोजनाची दिशा चुकते ही वारंवार म्हणतो. लातूर असं शहर आहे, गेली 15 वर्ष लातूरमध्ये कधी 21 दिवसातनं पाणी, कधी 7 दिवसातनं पाणी, कधी 15 दिवसातनं पाणी, हे सातत्याने. म्हणजे लातूरचा पाण्याचा प्रश्न हा काही नवीन नाही आहे. पण आता तर बोरही आटल्या, सगळे स्त्रोतही आटले आणि त्यामुळे मी आज असं गमतीनं एका ठिकाणी असं म्हणालो की लातूर, आणि आता काय झालं की ज्या राष्ट्रीय वाहिन्या आहेत त्या वाहिन्यांना आता ती नव्यानं समस्या दिसते आहे. तिथे ट्रेन जाताना दिसते आहे. तर मी असं म्हटलं की लातूर हॅज बिकम नॅशनल ड्राऊट कॅपिटल. ते राष्ट्राची दुष्काळी राजधानी झालाय, कारण सगळं फोकस लातूरवर आहे. पण ही बिलकुल अक्षरशः खंत वाटावी अशीच गोष्ट आहे. आणि मला विश्वास आहे, बघा आज लातूरमध्ये आपण काय विचार करतो, 200 किलोमीटरवरून पाणी आणायचं, 300 किलोमीटरवरून पाणी आणायचं, हरकत नाही. 700 कोटीची योजना आहे, माझं सरकार देईल 700 कोटी. पण माझा पुढचा सवाल असा आहे ही 700 कोटीची योजना सस्टेन करण्याची कॅपॅसिटी लातूरमध्ये आहे का? लातूरची महानगरपालिका 700 कोटीच्या योजनेचं विजेचं बिल तरी भरणार आहे का? भरू शकते का? ती कॅपॅसिटी आहे का? माझं मत असं आहे, थोडे विचारपूर्वक आपण याच्यातले निर्णय केले पाहिजेत. आणि म्हणून काय अल्टरनेटिव्ह आहेत याचा विचार केला पाहिजे. आज बघा, काही एनजीओ समोर येतात आणि मांजरा स्वतः त्या ठिकाणी त्याचं खोलीकरण करतात आणि एवढं मोठं ते काम हातात घेतात. आम्ही सरकारतर्फे आता त्यांना 5 कोटी रुपये दिले. 7 कोटीचा त्यांचा पहिला फेज होता, 2 कोटी त्यांच्याकडे जमा होते. आम्ही सांगितलं 5 कोटी आम्ही देऊ. आज वेगवेगळे इनोव्हेटिव्ह सोल्युशन्स हे आपल्याला आणायला पाहिजे आणि आम्ही ऑगमेंटेशन करू. 700 कोटी रुपयाची योजना करून 200 किलोमीटरवरून पाणी आणायचं. आणि डिस्ट्रीब्युशनची योजना कशी आहे हो, पूर्णपणे त्याचे 12 वाजलेले आहेत. त्यामुळे जोपर्यंत, आणि मी लातूर हे आज समोर उदाहरण म्हणून सांगतो, शहरांमध्ये पहिल्यांदा आमचं इन्व्हेस्टमेंट डिस्ट्रीब्युशनवर झालं पाहिजे, वॉटर रियूजवर झालं पाहिजे. आज आमचे नदी नाले का प्रदूषित झाले आहेत? आमच्या शहरांचं सांडपाणी हे नदी नाल्यांमध्ये चाललंय, कचरा चाललाय. त्यामुळे जोपर्यंत वॉटर रियूज होणार नाही, आज आपण एक निर्णय केला, नागपूरमध्ये एक मॉडेल आपण तयार केलं आणि त्या ठिकाणी सांडपाण्याला प्रक्रिया करून टर्शरी ट्रीटमेंट देऊन ते आपण औष्णिक विद्युत केंद्राला देतोय. आज आपण सोलापूरला एक मॉडेल तयार केलं. सोलापूरला उजनीच्या धरणातनं आपण पाणी देतो. सोलापूरला उजनीतनं 5 TMC पाणी सोडलं तर अर्धा TMC पाणी जातं. 4.5 TMC पाणी हे मधल्यामध्ये वाया जातं, इव्हॅपरेशनमध्ये जातं, गायब होतं. एक छोटा उपाय त्याच्यावर आपण केला की NTPC आपल्याकरता उजनीवरनं पाईपलाईन टाकते. आम्ही त्यांना असं विनंती केली की तुमच्या या पाईपलाईनने तुम्ही आधी सोलापूर शहराला पाणी द्या
आणि सोलापूर शहराच्या महानगरपालिकेने ते पाणी जे आहे ते एकत्रित करून सांडपाण्यावर टर्शरी ट्रीटमेंट करायची आणि ते औष्णिक विद्युत केंद्राला द्यायचं. पुरवायचं. म्हणजे पाणी देखील वाचेल आणि रियूज वॉटर जर औष्णिक केंद्राला दिलं तर आज जे रॉ किंवा चांगलं पाणी, शुद्ध पाणी आम्ही देतोय ते पाणी द्यायची गरज पडणार नाही. असे इनोव्हेटिव्ह सोल्युशन्स आपल्याला आणावे लागतील. एक असा पर्याय सुचवला गेला, त्याच्याविषयी आपलं मत जाणून घ्यायचं आहे की लातूरसाठी उजनीचं पाणी आणलं गेलं पाहिजे, याच्याविषयी आपलं मत काय? नाही बघा, उजनीचं पाणी आणलं गेलं पाहिजे हाही एक पर्याय आहे. इतके पर्याय आमच्यासमोर आलेले आहेत. प्रश्न एवढाच आहे, उजनीचं पाणी आणण्याकरता त्याचा कॅपिटल इन्व्हेस्टमेंट ही राज्य सरकार देईल, काही अडचण नाही, आमची तयारी आहे. माझा सवाल एवढाच आहे, महानगरपालिका ऑपेक्स त्याची ऑपरेशनल कॉस्ट तरी बेअर करू शकेल का, याचा महानगरपालिकेने विचार केला पाहिजे. मला असं वाटतं की योजना तयार करताना त्याच्या सस्टेनेबिलिटीचा विचार न करता जेव्हा आपण योजना तयार करतो, आज अनेक ठिकाणी आम्ही नगरपालिकांमध्ये सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याच्या योजना तयार केल्या, एकही नगरपालिकेत चालली नाहीये. कारण दॅट इज नॉट अ इकॉनॉमिक प्रपोजिशन. त्याला तुम्हाला जोपर्यंत बल्क युजर तुम्ही देणार नाही तोपर्यंत इकॉनॉमिक प्रपोजिशन होत नाही. आता आम्ही अशी पॉलिसी तयार करतोय की ज्या पॉलिसीमध्ये MIDCने आणि औष्णिक विद्युत केंद्राने 50 किलोमीटरच्या एरियामध्ये जर सांडपाणी उपलब्ध असेल तर तेच प्रक्रिया करून घेतलं पाहिजे. आता बल्क युजर मिळाला, MIDC सारखा बल्क युजर मिळाला औष्णिक विद्युत केंद्रासारखा, तर याची ऑपरेशनल कॉस्ट निघणार आहे. आणि म्हणून ही सगळी साखळी तयार करण्याची गरज आहे. आणि म्हणून उजनीवरनं पाणी आणायचं आमची बिलकुल तयारी आहे, पण त्याची ऑपरेशनल कॉस्ट बेअर करायची तयारी ही लातूरच्या महानगरपालिकेला करावी लागेल. लातूरमधल्या जनतेचा एकच प्रश्न आहे देवेंद्रजी, आणि तो म्हणजे पुढल्या वर्षी रेल्वेनं पाणी आणण्याची वेळ येऊ नये. आपण गॅरंटी द्याल त्यांना हा कार्यक्रम बघत असताना की पुढल्या वर्षी जलराणी पुन्हा धावणार नाही किंवा त्याची गरजच भासणार नाही? मला असं वाटतं की आपण हा प्रयत्न केलाच पाहिजे. मी आपल्याला एक छोटंसं उदाहरण सांगतो की आपण 50 लाख लिटर पाणी तर रेल्वेने आणलं, पण लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आमच्यासमोर एक प्रस्ताव ठेवला. त्यांनी सांगितलं की लोअर तिरणाला त्या ठिकाणी पाणी आहे आणि त्या पाण्याचं जे काही आहे ते पाणी पुरवठा योजना बंद पडलेली आहे. ती जर पुनरुज्जीवित केली तर आपण ऑगस्ट महिन्यापर्यंत 50 लाख लिटर पाणी लातूरला देऊ शकतो. हो. खर्च किती होता? 2 कोटी रुपये. तात्काळ ते 2 कोटी रुपये त्या ठिकाणी आपण मंजूर केले. आमचे मिनिस्टर R&R एकनाथराव खडसे स्वतः त्या ठिकाणी गेले. त्या ठिकाणी सगळे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले. 15 दिवसामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी ती लाईन टाकून पूर्ण केली. दिवस रात्र काम केलं, लाईट लावून रात्री काम केलं. 50 लाख लिटर पाणी हे पाईपलाईनने आलं. आता हे उपाय का आम्ही विचार करत नाही? म्हणजे तुम्ही विचार करा की योजना बंद पडली तर नवीन योजना करायची. अरे हे एवढं इन्व्हेस्टमेंट केलं, 50 लाख लिटर पाणी जर 2 कोटी रुपयात येऊ शकतं तर आम्ही त्याचा विचार का करत नाही? मला असं वाटतं की कुठेतरी राजकीय नेत्यांनी काय स्वप्न दाखवायची याचा विचार केला पाहिजे. इच्छाशक्तीचा अभाव आणि होता. जनतेने कुठल्या स्वप्नांच्या पाठीमागे धावायचं याचाही विचार केला पाहिजे. मोठ्या मोठ्या गोष्टी या तर करणं सांगणं हे फार सोपं आहे. मी लातूरला गेल्यानंतर मला तिथल्या काही पत्रकारांनी विचारलं, ही योजना करणार का, ती योजना करणार का? आमची तयारी आहे. माझं म्हणणं काय, लातूर एक प्रमुख शहर आहे, आमचं जिल्हा केंद्र आहे. या लातूर करता 500-1000 कोटी रुपये द्यायला आमची नाही आहे, तो प्रश्न नाही आहे. पण जोपर्यंत तुम्ही त्याचा सस्टेनन्सचा विचार करणार नाही, सस्टेनेबल योजना तयार करणार नाही आणि योजनेवर योजना तयार करायची मग बंद पाळायची, अशा प्रकारे जर आमचं काम राहील तर हा नॅशनल वेस्ट होतो. आणि म्हणून मला लातूरकरांना एवढंच सांगायचं आहे, सरकार खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभं राहील आणि आमचा निश्चित हा प्रयत्न असेल की पुढच्या वर्षी ही वेळ तुमच्यावर येऊ नये. रोजगार हमी योजनेची कामं थंडावल्यामुळे अनेकांनी स्थलांतर केलंय दुष्काळग्रस्त भागातून आणि त्याचा भार शहरांवर येतोय. ठाण्यामध्ये तर अशा लोकांची एक फार मोठी वस्तीच निर्माण झाली. या समस्येला आपण कसं तोंड देणार? मुळामध्ये यावेळी रोजगार हमी योजनेच्या कामाचं खूप नियोजन आपण केलं आणि मागेल त्याला काम मिळेल इतक्या प्रमाणात काम केलं. जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः त्या संदर्भातल्या सभा घेतल्या, तहसीलदारांना त्या ठिकाणी पाठवलं. आणि आज मला आपल्याला सांगितलं पाहिजे की जेवढ्या मोठ्या प्रमाणात मराठवाड्यामध्ये किंवा दुष्काळी भागात आज मजूर उपस्थिती आपल्या रोजगार हमीच्या कामावर दिसते आहे, गेल्या 15 वर्षातले सगळे रेकॉर्ड तुटले आहेत.
इतक्या मोठ्या प्रमाणात ती पण मग स्थलांतर का दिसतंय तरी नाही, सुद्धा? तरी काही प्रमाणात स्थलांतर हे निश्चितपणे अशा परिस्थितीमध्ये सगळे काही नरेगावर काम करत नाहीत. काही लोक नरेगावर काम करायच्या ऐवजी पर्यायी काम शोधतात. त्यामुळे काही लोक पर्यायी कामाच्या दृष्टीने आलेली आहेत. पण नरेगाचं काम उपलब्ध नाही असं नाही. आजही अजून एवढे लोक आले तरी त्यांना काम देऊ शकू एवढं काम आपण त्या ठिकाणी हातात घेतलेलं आहे, सुरू केलेलं आहे. पेमेंट वेळेवर करतो, ॲडव्हान्समध्ये पैसे दिलेले आहेत. कोणालाही पैशाकरता मागे पुढे पाहावं लागू नये अशा प्रकारच्या व्यवस्था केलेल्या आहेत. आपण बघा, आज खरं म्हणजे या दुष्काळाच्या निमित्ताने मला हे सांगितलं पाहिजे की केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून दुष्काळी भागात किती पैसा देत आहे. आपण 3,000-3,500 कोटी रुपये थेट हे शेतकऱ्याच्या अकाउंटला जमा केले. आपण असा दावा करू शकता की हे थेट जमा झाले? ना आता त्यामुळे त्याचे रेकॉर्डच असतात. करेक्ट. म्हणूनच अगदी 100% ते आम्ही जमा केले. त्याच्यानंतर आपण चारा छावण्या असतील, पाणी पुरवठ्याच्या योजना असतील, जवळजवळ 2-2.5 कोटी रुपये केंद्र सरकारने दिले ते त्याच्यावर आपण खर्च केले. त्याच्या व्यतिरिक्त नरेगावर आपण 2-3 हजार कोटी रुपये खर्च करतो. त्याच्या व्यतिरिक्त जो पीक विमा योजना, म्हणजे मला या ठिकाणी म्हणजे आमच्या सरकारचं आणि आमच्या विभागाचं अभिनंदन करायचं आहे की साहेब, पीक विम्याच्या अंतर्गत या महाराष्ट्रामध्ये 15-20 लाख खातेदार केवळ पीक विमा घेत होते. यावर्षी 1 कोटीच्या वर लोकांना पीक विमा आम्ही दिलाय. आणि देशाच्या 30%, देशात जेवढ्या लोकांनी पीक विमा घेतला, देशाच्या आपल्या शेतकऱ्यांची संख्या ही 10%पेक्षा कमी आहे. पण देशात जेवढं पीक विमा सगळ्या देशाने घेतलाय त्याचा 30% एकट्या महाराष्ट्राने घेतलेला आहे. आणि दुष्काळी भागात मोठ्या प्रमाणात तो घेतलाय. जवळजवळ त्या माध्यमातून राज्य सरकार आणि केंद्र सरकार त्यात मेजर कॉन्ट्रीब्युशन करतो. 5,000 कोटी रुपये त्यातनं येणार आहेत. म्हणजे हा सगळा हिशोब लावला तर 10,000 कोटी रुपयापर्यंत हा पैसा आपण खर्च करतो. त्याच्या व्यतिरिक्त मागेल त्याला शेततळं, याच्यामध्ये आपण जवळजवळ 2,000 कोटी रुपये ठेवलेले आहेत. विहिरींकरता पैसे ठेवलेले आहेत. मायक्रो इरिगेशन करता आपण पैसे ठेवलेले आहेत. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात राज्य सरकार, केंद्र सरकार प्रोएक्टिव्हली, आणि मी दाव्यानं सांगतो साहेब, आपण बघा गेल्या 5-10 वर्षामध्ये केंद्र सरकारचं याकरता अभिनंदन केलं पाहिजे की यावेळेसची जी रक्कम केंद्र सरकारने दिलेली आहे, तुम्ही काढा ना, 15 वर्षाचा हिशोब काढा. एवढाच दुष्काळ 3-3 वेळा पडला आपल्या इथे. केंद्र सरकारने किती मदत केली, 3पट मदत केंद्र सरकार करत आहे. पण या मदतीने सगळंच काही चांगलं होतं असं मला म्हणायचं नाही, कारण डिस्ट्रेस मोठा आहे. पण राज्याची आणि केंद्राची प्रोएक्टिव्हिटी आहे. शेतकऱ्याकरता आम्ही कुठल्याही प्रकारे हात आकडता घेतलेला नाहीये. काल आम्ही आपला निर्णय घेतला की आता खरीपाचा हंगाम येतोय, कदाचित पाऊस चांगला पडेल असं हे देत आहे. आम्ही निर्णय केला की कर्जाचं पुनर्गठन जे आहे, जे लोक नॉर्मली कर्जाचं पुनर्गठन त्या वर्षीचं होतं, आम्ही 2012 पासूनच सगळं पुनर्गठन करायचं ठरवलंय. कारण जे क्रेडिट लिमिटच्या बाहेर गेलेले शेतकरी आहेत ते सगळे आम्ही क्रेडिट प्लॅनमध्ये आणतोय. 11,000 कोटी रुपये त्याच्याकरता आम्ही ते कर्जाकरता सगळं लाईन त्याची केलेली आहे. त्यामुळे या शेतकऱ्याला या अशा परिस्थितीमध्ये जी जी मदत करता येईल ती करण्याचा राज्य सरकार प्रयत्न करतं. या सगळ्यावर एक विस्ताराने मी तुमच्याशी बोलणार आहे, परंतु त्याआधी मराठवाडा व्यतिरिक्त ज्या ठिकाणी दुष्काळ आहे ना, त्या ठिकाणच्या लोकांची अशी एक ओरड आहे की मराठवाडा हे जणू काही एक ज्याला आपण काय म्हणतो दुष्काळाचं अट्रॅक्शन केंद्र झालेलं आहे. त्यामुळे सगळी मदत ही मराठवाड्यावर फोकस होते आणि इतर भागांमधल्या दुष्काळाकडे दुर्लक्ष होत आहे. काय सांगाल? नाही, असं बिलकुल नाही आहे. मुळामध्ये आपण जर बघितलं तर हा जो काही दुष्काळ आहे हा 2 प्रकारचा आहे. एक आहे ॲग्रिकल्चरल ड्राऊट आणि दुसरा हायड्रोलॉजिकल ड्राऊट. करेक्ट. म्हणजे शेतीचा दुष्काळ आणि पाण्याचा दुष्काळ. मराठवाड्यामध्ये हे दोन्ही दुष्काळ तीव्र आहेत. राज्यातल्या 28,000 दुष्काळी गावांपैकी अनेक गावं अशी आहेत की ज्या ठिकाणी शेतीचा दुष्काळ आहे, पीक आलेलं नाही आहे, पिण्याचं पाणी उपलब्ध आहे, पिण्याच्या पाण्याचा दुष्काळ नाही आहे किंवा चाऱ्याचा दुष्काळ नाही आहे. आणि म्हणून हे दुष्काळाचे जे वेगवेगळे पॅरामीटर्स आहेत त्यात दुर्दैवाने यावर्षी मराठवाड्यात सगळ्याच पॅरामीटर्सवर मराठवाडा दुष्काळी झाला आहे. म्हणजे त्या ठिकाणी चारा नाही, पिण्याचं पाणी नाही, शेतीमध्ये अन्नधान्य नाही, काहीच नाही आहे. आणि म्हणून त्याचा फोकस अधिक होतोय. आणि मी ज्याचा उल्लेख केला की लातूरमध्ये ट्रेन आल्यामुळे लातूर हे नॅशनल ड्राऊट कॅपिटल झालंय. आता सगळ्या राष्ट्रीय वृत्तपत्राचे, राष्ट्रीय चॅनलचे लोक लातूरला येतात, तिथे एक स्टोरी करतात, ती स्टोरी छापतात, त्यामुळे देशभरात लातूरची आणि मराठवाड्याची चर्चा होते.
त्यामुळे चर्चा मराठवाड्याची जास्त होते. पण इतर गावांना देखील त्याच सगळ्या सवलती आम्ही लागू केलेल्या आहेत. सगळ्या ज्या सवलती दुष्काळी आहेत त्या सगळ्या सवलती आम्ही इतर 28,000 गावांना लागू केलेल्या आहेत. आता आपण कर्जाच्या पुनर्गठनाबद्दल बोलत होतात. विरोधकांचा असा आक्षेप आहे की ही घोषणा फसवी आहे. याचं कारण याच्याकरता लागणारं रिझर्व्ह बँकेचं जे अप्रुव्हल आहे, रिझर्व्ह बँकेची परवानगी आहे, ती अजून आपल्याला मिळालेली नाही आहे. त्यामुळे ही घोषणा ही दिशाभूल करणारी आहे. काल ज्यावेळी आम्ही हा निर्णय घोषित केला तो रिझर्व्ह बँकेचे डेप्टी गव्हर्नर यांच्या उपस्थितीमध्ये आणि त्यासोबत SLBCचे चेअरमन, आपले इथे स्टेट लेवल बँकचे जे चेअरमन आहेत ते महाराष्ट्र बँक आहे ती, त्या महाराष्ट्र बँकेचे मॅनेजिंग डायरेक्टर या दोघांच्या उपस्थितीत केलेली ही घोषणा आहे. आणि दुसरं असं आहे की मागच्याही वर्षी आम्ही रिझर्व्ह बँकेला परवानगी मागितली, रिझर्व्ह बँकेने परवानगी दिली. याही वर्षी ते देणार आहेत. कारण रिझर्व्ह बँकेचं म्हणणं काय असतं, परवानगी आम्ही देतो, तुम्ही पैसे देणार आहात का? आम्ही देतो, मागच्या वर्षी दिले. आम्ही जर पैसे देत असू तर रिझर्व्ह बँकेला काय अडचण आहे परवानगी देण्याकरता? आता याच्यामध्ये अशा प्रकारचा जर कोणी आरोप करत असेल तर थोडासा तो हास्यास्पद याकरता आहे की प्रक्रिया आहे, त्यांना समजलं पाहिजे. कॅबिनेट निर्णय करतं, त्याचा पैसा देतं, रिझर्व्ह बँक त्याला परवानगी देतं. काल ज्यावेळेस खरीपाची बैठक झाली, सगळा मीडिया उपस्थित होता. त्या मीडियासमोर रिझर्व्ह बँकेचे डेप्टी गव्हर्नर त्या ठिकाणी बोलले. त्यांनी सांगितलं की राज्य सरकार पैसा देत असेल तर बँकांना आमच्या परमिशनची आवश्यकता नाही आहे. एवढं सगळं आपलं शासन करत आहे तरी देखील शेतकऱ्यांच्या आत्महत्या कुठे कमी होत आहेत असं आम्हाला दिसत नाही. काय नेमकं कारण असावं? बघा, साधारणपणे आपण जर स्टॅटिस्टिकली गेलो, म्हणजे मला यात आकड्यांनी जायचं बिलकुल जायचं नाही. एकही शेतकऱ्याची आत्महत्या होत असेल तर ते काही दुर्दैवीच आहे, ते भूषणावं नाहीच आहे. स्टॅटिस्टिकली आपण गेलो तर साधारणपणे ज्या वर्षी दुष्काळ असतो त्या वर्षी आत्महत्या प्रचंड वाढतात, त्या अधिक असतात. यावर्षी दुष्काळामुळे आम्हाला ही भीती होती की प्रचंड प्रमाणात आत्महत्या वाढतील. पण काही इंटरव्हेन्शन्स आपण सुरू केले. आपण जर पहिल्या 3 महिन्यामध्ये बघितलं, यवतमाळमध्ये 50% आल्यात, बीडमध्ये कमी झाल्यात, उस्मानाबादमध्ये कमी झाल्यात, काही जिल्ह्यांमध्ये वाढल्या देखील आहेत. पण याचा अर्थ काय आहे की सरकारच्या इंटरव्हेन्शननी आत्महत्या कमी करता येतात. करेक्ट. आज जे म्हणजे यवतमाळ तर डिस्ट्रेस कॅपिटल होतं, उस्मानाबाद तर डिस्ट्रेस कॅपिटल होतं, वर्धा डिस्ट्रेस कॅपिटल होतं, वर्धेत आत्महत्या कमी झालेल्या आहेत. त्यामुळे आणि 50% जर कमी होत आहेत तर हे लक्षणीय आहे. मला असं वाटतं की इंटरव्हेन्शन्सनी हा निश्चितपणे आपण फरक पाडू शकतो. आता हा डिस्ट्रेस इतका मोठा आहे की त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, पण त्या होऊ नये याकरता जी पावलं आम्ही उचललेली आहेत त्या पावलांचा जसा जसा परिणाम होऊ लागेल तशा तशा या आत्महत्या कमी होतील. आपण मगाशी मागेल त्याला शेततळं याचा उल्लेख केला, परंतु मागेल त्याला शेततळं याला पूर्वीचं सरकार जे अनुदान देत होतं त्यापेक्षा आपलं सरकार कमी अनुदान देते आणि त्याच्यामुळे या योजनेचा फायदा शेतकरी घेतच नाहीयेत अशी वस्तुस्थिती आता समोर येते आहे. किंवा दुसरा एक जो आक्षेप घेतला गेला आहे तो म्हणजे या शेततळ्यात पाणी टाकण्याकरता बाजूला बोर मारतायत, त्या बोरसाठी अनुदान घेत आहेत, बोरसाठी अनुदान घेऊन ते पाणी घेऊन शेततळ्यात टाकतात. म्हणजे त्यातलं 30% पाणी हे बाष्पीभवनात जातं आणि इथे पोटातलं पाणी काढण्याकरता आपण पैसे देतोय. मुळामध्ये हे सगळे आरोप चुकीचे आहेत. पहिली गोष्ट अशी की आपण जी शेततळी तयार केली आहेत त्याचे 5 प्रकारचे डिझाईन आपण तयार केले आहेत. हे इनलेट आउटलेटची शेततळी आहेत. त्यामुळे ही शेततळी जर तुम्ही कागद टाकला तर कागदासहित किंवा कागदाविना ओलावा ठेवण्याकरता ही शेततळी म्हणजे पाण्याचा साठा तर करतीलच, पण जमिनीतला ओलावा जो आहे तो देखील रिचार्ज करतील अशा प्रकारचं याचं डिझाईन तयार केलेलं आहे. आणि साधारणपणे या शेततळ्यांचं डिझाईन तयार करत असताना हे अनुदान देतोय आपण, त्यामुळे इथे मशीन वापरता येणार आहे. आणि म्हणून आम्ही त्याचे प्रयोग केले वेगवेगळ्या सॉईलमध्ये. आणि किती पैसे लागतात, जर आपण मशीन लावली, ती भाड्याने घेतली तर किती पैसे लागतात, किती खोल खड्डा करावा लागतो, याचे प्रयोग करून मग आमच्या लक्षात आलं की एवढ्या पैशामध्ये या डायमीटरचं शेततळं आपल्याला तयार करता येतं. त्यानंतर त्याचा GR काढला. हा GR काढल्यानंतर या वर्षीचं उद्दिष्ट ठेवलं होतं 50,000 शेततळी. आणि आम्ही ऑनलाईन अर्ज मागवले.
लोकांनी आम्हाला मूर्खात काढलं, म्हणाले शेतकरी ऑनलाईन अर्ज कुठनं करणार आहे. आम्ही सांगितलं हो, ग्रामपंचायतला संग्राम केंद्र आहेत, आमचे सेतू केंद्र आहेत, सिरियस शेतकरी निश्चित अर्ज करेल. आपल्याला आश्चर्य वाटेल, 3 आठवड्यामध्ये 80,000 अर्ज आले आहेत. आणि आता आमचं टार्गेट 50,000 होतं, 80,000 अर्ज आले आहेत. आणि लोकांनी काम सुरू केलं आहे आणि आम्ही ते मंजूर केलेले आहेत आणि लोकांनी काम देखील सुरू केलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं, आणि मी सभागृहातही सांगितलं की आम्ही रिजिड नाही आहोत, आम्ही प्रयोग केला आहे. पण आम्हाला जर कोणी दाखवलं की नाही या स्टेटामध्ये 50,000 होत नाही, 60,000 पाहिजे, तर आपण तयार आहात. आम्ही तयार आहोत. इट इज, वी आर नॉट रिजिड. आम्ही जर इतक्या 2-2.5 हजार कोटी रुपये खर्च करतो आहोत तर त्याच्यामध्ये रिजिडिटीचं काही कारण नाही आहे. पण एक गोष्ट सांगतो, याच्यासोबत जी नरेगाची योजना आहे ती काही रद्द केलेली नाहीये, ती चालूच ठेवली. ती चालूच आहे. ज्याच्यातनं 3 लाख रुपये शेततळ्याकरता आपण देतो, कारण ती खुदाई आहे, हात खुदाई आहे ती योजना. तिथे आपल्याला वेजेस द्यायचे आहेत, ती योजना चालू आहे. कोणाला त्या योजनेत जायचं त्या योजनेत जा, क्विकली करायचं तर या योजनेत या. सगळी मदत राज्य सरकार करत आहे. आपल्या सरकारकडनं आणखीन एक दावा केला गेला, तो म्हणजे 33,000 विहिरी बांधण्यात आल्या किंवा खणण्यात आल्या. अनेक राजकीय नेते याच्यावर आपल्याकडे त्याचा डेटा मागतायत. ट्रान्सपरंटली तो डेटा आपण आपल्या महाराष्ट्र सरकारच्या वेबसाईटवर कुठल्या गावात कुठे कुठे काय तळी काय विहिरी बांधल्या आहेत हे का जाहीर करत नाही? सगळं जाहीर केलेलं आहे, सगळं तयार आहे. फक्त आता मी हा विचार करतोय की त्याची हार्ड कॉपी पाठवू की सॉफ्ट कॉपी पाठवू. त्या सगळ्या नेत्यांना मी पाठवणार आहे. हार्ड कॉपी जी आहे ती एवढी मोठी आहे, सॉफ्ट कॉपी एका पेनड्राईव्हमध्ये पाठवता येते. मी आपल्याही चॅनलला ती पाठवणार आहे. सावकार कर्जमाफीची घोषणा 2014 साली करण्यात आली, पण त्याचा फार लाभ कमी शेतकऱ्यांना मिळाला. आपलं काय ऑब्झर्वेशन आहे? बघा, त्यात काही अडचणी आहेत आमच्यासमोर. करेक्ट. ज्या शेतकरी पात्र होते त्यांना तर तो मिळाला, सगळ्यांना दिला. पण आता प्रश्न असा आलाय की काही शेतकऱ्यांनी कर्ज घेतलाय तालुक्याच्या बाहेर. हे जे लायसन्सेस होते हे तालुक्यातल्या कर्जाकरता होते. त्यांना तारण दिला, यांनी सगळी प्रोसेस कंप्लीट केली आहे. आता आमच्या समोर त्याच्यातनं 2 प्रश्न तयार झाले. एक, माफी दिली आहे, ती जर लॉजिकली द्यायची असेल आता कायद्याने, तर त्या सावकाराचं कार्यक्षेत्र आम्हाला वाढवून द्यावं लागेल तालुक्याच्या बाहेर, तरच ती माफी देता येईल. म्हणजे एक प्रकारे आभार देतोय ना आपण त्याला. नाही, तेच मी सांगतो. आणि त्यातला दुसरा व्ह्यू असा आहे की त्यांनी का तालुक्याच्या बाहेर दिली, याचा अर्थ ते त्यांनी चूक दिलेला आहे, मग त्याला का आभा द्यायचं. त्यामुळे ही कर्जमाफी झाली अशी घोषित करून टाका आणि त्याच्यावर कोअर्सिव्ह ऍक्शन घ्या. अशा 2 बाबी समोर आलेल्या आहेत. पण या येत असताना त्यातला तिसरा अँगल असा आहे की उदाहरण द्यायचं झालं, मेळघाटातला शेतकरी, मेळघाटातल्या शेतकऱ्याला जे कर्ज मिळतं ते बाजूच्या तालुक्यातच मिळतं, कारण मेळघाटात एकही लायसन्स आणि परवानाधारक सावकार नाही, त्यामुळे त्याला बाजूच्याच मिळतं. आता यातला हे जे प्रश्न आहेत, या प्रश्नाचं सोल्युशन हे आम्ही शोधतो आणि लिगली वेट करतो. कारण आम्ही जर उद्या हा निर्णय घ्यायचं ठरवलं की तुम्ही तालुक्याच्या बाहेर दिलं ना, तुमचा लायसन्स तालुक्याचा होता ना, आता आम्ही तुम्हाला काही पैसे देणार नाही, हे कर्ज माफ झालंय असं आम्ही समजू. मोठ्या प्रमाणात लिटिगेशन्स होणार आहे. आत्ता आम्हाला ही जी व्हॅलिड कर्जमाफी आहे, ही कर्जमाफी देण्याकरता 40 पिटिशनचा सामना करावा लागला. 40ही आम्ही जिंकलो आणि त्याच्यानंतरही कर्जमाफी झाली. आता पुन्हा त्या पिटिशन सुरू होणार. प्रश्न एवढाच आहे की हा जो बिचारा गरीब शेतकरी आहे, याचे कागद आहेत ना त्यांच्याजवळ, ते कागद त्याला परत मिळवायचे आहेत. आणि म्हणून आता लिगल टीम त्याच्यावर लागलेली आहे, काहीतरी मार्ग काढू. आपत्ती व्यवस्थापनाबद्दल आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर अनेकदा बोललात आणि त्या संदर्भात आपण अतिशय सकारात्मक अशी भूमिका घेतली होती. परंतु प्रॅक्टिकल लेवलला गेल्यानंतर त्या आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा मंजूर करायला आपल्या सरकारला 16 महिने लागले. काय कारण आहे? मुळामध्ये हे जे काही अथॉरिटी आहे, या अथॉरिटीच्या बैठकात झाल्या नव्हत्या आणि त्यामुळे आराखडा तयार करणं म्हणजे हा एका दिवसाचं काम नाही आहे. हा आराखडा तयार करण्याकरता विविध पातळीवर कन्सल्टेशन्स करावी लागतात. सगळ्या जिल्ह्यांचे आराखडे तयार करावे लागतात. त्या जिल्ह्यांच्या आराखड्यातनं राज्याचा आराखडा तयार करावा लागतो. जिल्हा आपत्ती आणि राज्य आपत्ती यांचा समन्वय करावा लागतो. त्याचे SOPs तयार करावे लागतात. वेगवेगळ्या स्टेक होल्डरशी त्याची चर्चा करावी लागते. जवळजवळ गेली 1 वर्ष हे काम आम्ही सातत्याने केलं आणि तेव्हा हा देशात आपला हा राज्य आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार झाला, त्याचे SOPs तयार झाले.
त्याच्या संदर्भातली पुढची कारवाई सगळी आम्ही तयार केली आणि राज्याने परवा त्या आराखड्याला मान्यता देखील दिली. मला असं वाटतं की आपण राज्याचं अभिनंदन केलं पाहिजे की हा सगळा एक्सरसाइज जो गेले अनेक वर्ष केलाच नव्हता, तो एक्सरसाइज आमच्या सरकारनं केला, पण तो अनेक वर्षाचा करावा लागल्यामुळे आम्हाला निश्चित 16 महिने त्याच्याकरता लागले. पण आज एक अतिशय समग्र SOP सहित आराखडा राज्याचा हा तयार झाला, त्याला मान्यता मिळाली, त्याच्यावर कारवाई चालू झाली. अनेक महत्वाच्या व्यक्तींची अशी इच्छा आहे की या महाराष्ट्रातल्या दुष्काळाचा दौरा दस्तूरखुद्द प्रधानमंत्र्यांनी नरेंद्र मोदींनी करावा. आपला काय विचार आहे? बघा, मी पहिली गोष्ट सांगतो की एखाद्या नेत्याने दौरा का करावा, तर याचं कारण असं असतं का दिसते ती संवेदनशीलता तर मोदीजींनी स्पष्टपणे दाखवली. मोदीजींनी कॅबिनेटमध्ये मराठवाड्याची चर्चा करून 2 मंत्री सुरेश प्रभू आणि पियुष गोयल यांना नेमलं. त्यांना सांगितलं की जी मदत पाहिजे तुम्ही दोघेही महाराष्ट्रात जाऊन ती मदत त्यांना द्या. सुरेश प्रभूंनी 8व्या दिवशी ट्रेन दिली. हो, कुठे झाल्या भारतामध्ये? 8व्या दिवशी ट्रेन मिळाली आणि सुरेश प्रभूंनी सांगितलं की पैसे वगैरे नंतर बघू, त्याचा काय हिशोब आहे तुमचा आमचा बघू, जे काही नॉमिनल चार्जेस असतील त्या, कारण रेल्वे ही एक कंपनी आहे, ते आम्ही नंतर त्याचा करू, राज्य सरकार द्यायचे केंद्र सरकार द्यायचे ते नंतर पाहू, ट्रेन घ्या आणि चालू करा. स्वतः पंतप्रधानांचं कार्यालय VC वरनं सगळी माहिती रेग्युलर या ठिकाणी घेत असतं, जी मदत लागली ती करत असतं, पैसा दिला, सगळ्या गोष्टी दिल्या. ही संवेदनशीलता मोदीजींनी दाखवली. कोणत्या पंतप्रधानांनी दाखवली होती हो? यापूर्वी दुष्काळ पडला नाही, मग त्यावेळेस पाण्याची टंचाई नव्हती, कुठल्या पंतप्रधानांनी? मोदीजी या ठिकाणी प्रत्यक्ष कृतीवर आपण भर देत आहे. आणि माझं म्हणणं असं आहे की शेवटी एक पंतप्रधान ज्यावेळेस तुम्ही आणता त्यावेळी तिथल्या यंत्रणेवर किती प्रेशर येतं त्याचं. आज पंतप्रधान जर तुम्ही त्या ठिकाणी मराठवाड्यामध्ये आणले तर सगळे जिल्हाधिकारी, सगळी यंत्रणा, आता काही लोक आमच्या पाठीमागे लागलेत की तुम्ही आत्ता मराठवाड्यामध्ये कॅबिनेटची बैठक घ्या. मी त्यांना समजावून सांगितलं, हो म्हटलं मुंबईत घ्यायची का औरंगाबादला घ्यायची का, आम्हाला प्रॉब्लेम नाही आहे, पण औरंगाबादला एक कॅबिनेटची बैठक घेतल्यानंतर अख्ख्या मराठवाड्यातले पोलीस तिथे जमा होतात, अख्ख्या मराठवाड्यातले महसुली अधिकारी तिथे जमा करावे लागतात. आता त्या महसुली अधिकाऱ्यांनी फील्डमध्ये काम करायचं की आमच्या पाठीमागे फिरायचं, हा प्रश्न आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की बरं, दुसरं कसं आहे, विरोधकांचं इतकं चांगलं आहे, उद्या जर मोदीजी आले तर हे म्हणणार राज्य सरकार अपयशी, पंतप्रधानांना यावं लागलं. मोदीजी आले नाही तर मोदींनी इथे दौराच केला नाही. मला असं वाटतं की हे राजकारण कोणीच करू नये, दुष्काळाचं राजकारण करू नये. संवेदनशीलता मोदींच्या सरकारने दाखवली आहे. जेवढी मदत मोदी सरकारने केली आहे, माझा दावा यापूर्वीच्या कुठल्याही सरकारने केलेली नाही. आणि त्यामुळे राज्य सरकार पूर्ण प्रयत्न करते. आमचे मंत्री त्या ठिकाणी जात आहेत, मी स्वतः त्या ठिकाणी अनेक वेळा जाऊन आलो, सगळ्या मंत्र्यांना तालुक्यात पाठवलेलं आहे आणि पूर्ण मॉनिटरिंग त्याचं चाललेलं आहे. मला असं वाटतं की उगीच राजकारण कशा करता. महाराष्ट्राच्या जनतेला महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्री म्हणून काय शुभेच्छा द्याल? मी महाराष्ट्राच्या जनतेला एवढ्या शुभेच्छा देतो की एक अतिशय सक्षमतेनं या महाराष्ट्राला पुढे नेण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत. आज उद्योगाच्या क्षेत्रामध्ये वातावरण बदललं आहे. 8 लाख कोटी रुपयाच्या गुंतवणुकीचे प्रस्ताव हे या ठिकाणी आलेले आहेत. 30 तारखेला रेमंडचं भूमिपूजन, हे जो करार आपण माननीय पंतप्रधानांच्या समोर केला त्याचं भूमिपूजन इतक्या कमी कालावधीमध्ये हे त्या ठिकाणी अमरावतीत आपण केलेलं आहे. अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की राज्य सरकारचे प्रामाणिक प्रयत्न आहेत. शेतीचं क्षेत्र असो, दुष्काळाचं क्षेत्र असो, इन्फ्रास्ट्रक्चरचं क्षेत्र असो, शहरांचं क्षेत्र असो, आज स्मार्ट गाव आपण तयार करतोय, मोठी डिजिटल क्रांती करायचा आपण प्रयत्न करतोय. 360 डिग्री सर्वांगीण विकासाचा प्रयत्न, जे आमचे आदिवासी आहेत, जे आमचे दलित बांधव आहेत, ज्यांना 2019 पर्यंत प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे, ही योजना आपण आखलेली आहे. माझं जनतेला एवढंच निवेदन आहे, आमचे प्रयत्न प्रामाणिक आहे. आम्ही 24 तास त्या प्रयत्नांच्या पाठीमागे आहोत. आपला आशीर्वाद असू द्या. महाराष्ट्र बदलेल. महाराष्ट्र हा देशात नंबर 1 आणि देशातल्या इतर राज्यांनी ज्या राज्याकडे पाहावं असं राज्य महाराष्ट्र मी घडवून दाखवू. महाराष्ट्र दिनाच्या आमच्या सर्व प्रेक्षकांतर्फे तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. थँक्यू, धन्यवाद. सर्वांना शुभेच्छा. जय महाराष्ट्र.
झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.